हाय फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज आला आहे. आम्ही निघालो आहे उज्जैनसाठी आणि बदलापूरहून लोकल पकडली कल्याणला जायला. कारण ट्रेन आमची कल्याणवरून होती. 22964 इंदोर दौंड एक्सप्रेस. आणि सगळे आलो आहे कल्याणला. सगळे हाय करतायत. आवाज मी दिला आहे. ट्रेन आली आहे आमची. ट्रेनमध्ये बसलो आहे. तर ट्रेनमध्ये बसलो आहे आता. स्वराज हाय करतो आहे. स्वराज हाय करतो आहे. लक्ष्मीबाईनी हाय करताय. थर्ड ए सीची बोगी आहे. विरा पण हाय करतो आहे. हा आवाज मी दिला आहे हेमंत पाटील, गोपाळ तायडेचा मित्र आहे मी. गोपाळ आणि वहिनी हाय करताय. सोनल माझी वाईफ, हिने मखाने बनवले होते तर मखाण्यांचा आस्वाद घेत आहे. सगळेजण मखाने खात आहेत. स्वराज आमचा नाराज होता, त्याला मखाने खाऊ घातलं लक्ष्मीबाईनीने. वीर पण घेतो आहे मखाने. आणि मग घरून जेवणाचे डबे आणले होते. आता जेवायला बसण्याची वेळ झाली. रात्रीचे 10 वाजले होते. आम्ही मशरूम आणलं होतं आणि लक्ष्मीबाईंनी पनीर भुर्जी बनवलेली होती. सगळेजण जेवत आहेत, जेवणाचा आनंद घेत आहेत मस्त. वीरा आमचा 100 नोटा दाखवतो आहे. स्वराज झोपायची तयारी. सोनलने झोपायची तयारी केली आहे. लक्ष्मीबाईंनीने पण झोपायची तयारी. मी पण आता झोपण्याच्या तयारीत आहे. म्हणजे सगळे आता झोपण्याच्या तयारीतच आहे. वीरा म्हणतो आहे, थम्सअप दाखवतो आहे वीरा. गोपाळ भाऊ आता हाय करतायत झोपायच्या तयारीत. विराला उचलला आहे. विराला म्हणता हाय कर. विरा थम्सअप दाखवतो आहे. मस्ती चालू आहे ट्रेनमध्ये. विराने नोटा आणलाय खेळायच्या. सकाळ झालेली. आता दुसरा दिवस जवळपास उज्जैनला पोचण्याच्या मार्गावरच आहे. सगळेजण हाय करताय. उठले सकाळी. अँड फायनली आम्ही उज्जैन जंक्शन, महाकाल की नगरी मध्ये पोचलो आहे. तर उज्जैनला एक वेगळीच वाईब आहे. ते आता कळेलच. उज्जैनला उतरल्यानंतर थोडंफार फोटोशूट उज्जैन स्टेशनवर घेत आहेत. मग तिथून उतरल्यानंतर रिक्षा घेतली आहे हॉटेल बघण्यासाठी. हॉटेलची ही लिफ्ट आहे. सतयुग म्हणून आमची हॉटेल होती. छान चांगले हॉटेल आहे. बघू शकताय तुम्ही. रूम चांगल्या प्रकारे नीट अँड क्लीन आहे. छान अशी रूम होती आमची. थोडी एक्सपेन्सिव्ह होती पण ठीक आहे. रूम छान होती. वीर खूप थकलेला होता त्यामुळे झोपला आहे. तुम्ही रूम बघू शकता मित्रांनो. छान असं बाथरूम वगैरे सगळं, टॉयलेट वगैरे छान होतं. रूम अशी सुंदर होती. सगळं तयार झालं आणि अन्नपूर्णा मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर सतयुग म्हणून तिथंच हॉटेलजवळ रेस्टॉरंट होतं. त्यांच्याच हॉटेलचंच रेस्टॉरंट आहे. तिथं आम्ही आलो आहे. तर आम्ही पोहे घेतले होते आणि लक्ष्मीवहिनींचा आणि गोपाळभाऊंचा उपवास असल्यामुळे त्यांनी उपवासाचा चिवडा घेतला. त्यानंतर निघालो आम्ही मंदिराला जायला. मंदिराजवळ आलो आणि टिके वगैरे लावले आणि निघालो आहे आता दर्शनाचा. तर गर्दी तशी फार कमी होती बट ऊन खूप होते. आणि निघालो आहे आता मंदिराकडे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. गोपाळ भाऊ फ्रंट कॅमेरा, सेल्फी स्टिक घेऊन वहिनीसोबत दर्शनाला जाताना. मी आणि माझी वाईफ स्वराजला कडेवर घेतला आहे. मित्रांनो, तुम्ही एप्रिल महिन्यात जाणार तर ऊन खूप असतं, तर जरा त्याची काळजी घ्या. मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो आहे आता. गोपाळ भाऊ आणि वहिनी प्रसाद वगैरे, फुलहार वगैरे घेऊन वीराला कड्यावर घेतलेलं आहे. हे बघू शकता. हे उज्जैनचे भक्तनिवास आहे आणि त्याच्या बाजूलाच एक छोटंसं गार्डनसारखं आणि भारत मातेचं मंदिर आहे. तिथूनच त्याला लागूनच जो रस्ता आहे तो मंदिराकडे जातो. गर्दी तशी फारशी कमीच होती. वीरा म्हणतो आहे फोटो घ्या. वीराचे फोटो क्लिक केले तिथे. आणि मग आलो आम्ही. हे पंचमुखी हनुमानचा स्टॅच्यू तुम्ही बघू शकता. मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तर आता मंदिराकडे निघालो आहे. तुम्ही बघू शकता पंचमुखी हनुमान. तर हे आम्ही आता कॉरिडॉरच्या मार्गाने मंदिराकडे निघालो. ऊन खूप होते मित्रांनो. आता मंदिराकडे निघालो आहे. हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. मंदिरामध्ये एंट्री झालेली आहे. लाईन आहे. मंदिरामध्ये गेलो आहे आणि जयघोष केला आहे मी मोठ्या आवाजात. मित्रांनो, आम्ही पोचता क्षणी आरती चालू झाली होती.
खूप छान असं वाटत होतं, प्रसन्न वातावरण होतं. अंगावर शहारे येत होते आरती ऐकून. छान प्रसन्न. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. हिराला गोपालनी कडवर घेतला आणि मी स्वराजला कडवर घेतलाय. गर्दी खूप होती तिथं. ज्या आरती असल्यामुळे लोक तिथंच थांबलेले होते, सगळेजण जमलेले होते तिथंच. खूप अशा पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. छान वाटत होतं. मित्रांनो, तुम्ही पण उज्जैनला जाणार तर आरती जरूर करा जर तुम्हाला मिळाली तर. सगळेजण जयघोष करतायत जोरजोराने, तुम्ही बघू शकता मित्रांनो. खूप छान असं वातावरण झालेलं आहे. अंगावर शहारे येत होते. खूप छान असं वाटत होतं. बघा मित्रांनो, आरती झालेली आणि स्क्रीनवर आता बाबा महाकालचे दर्शन झालेले आहे सगळ्यांना. सगळेजण बघतायत तिकडे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. असं खाली जाण्यास जनरल पब्लिकला अलाव नाही आहे. VIP जाऊ शकतात. आणि वहिनीने बांधलेला आहे मन्नतचा धागा. लक्ष्मी वहिनी बांधतात. काय मन्नत मागितली काय माहिती, विचारावं लागेल नंतर. मी आणि सोनल आम्ही पण एक मन्नत मागितली आहे. आणि मग कोकाटेश्वर महादेव मंदिराजवळ गेले आम्ही. तिथं जवळच एक मातेचं मंदिर होतं, देवीचं मंदिर. आणि ही जी द्वीप तुम्हाला दिसते मोठी, ही रात्री सगळे द्वीप तिथं प्रज्वलित होतात. हे एक मंदिर होतं भुयारामध्ये. खाली जमिनीच्या खाली असं मान डोकावून तिथं बघावं लागतं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, महामाया मंदिर आहे ते. मग आम्ही निघालो मंदिराच्या बाहेरच झाडावर माकडं उड्या मारत होते. आमच्यासोबत पण 2 माकडं होते, स्वराज आणि वीर. मग आम्ही निघालो जे उज्जैनचे रक्षक आहे काळभैरव, त्यांचं दर्शन घ्यायला. तुम्ही बघू शकता ऊन खूप होते, चष्मे वगैरे लावलेले. रिक्षामध्ये निघालो आहे आणि आता पोचलो आहे तिथे. प्रसाद वगैरे घेतला आहे. दर्शन आमचे काही होऊ शकले नाही गर्दी असल्यामुळे, तर आम्ही तिथूनच जवळ असलेले मंगळग्रहाचे मंदिर तिथे निघालो. मंगळग्रहाच्या मंदिरामध्ये गर्दी तशी कमीच होती. दर्शन घेताना रांगेत लागले आम्ही. आता बघू शकतात दर्शन झालेलं आहे. आणि मग बॅक साईडलाच मंदिराच्या फोटो सेशनसाठी थांबलो होतो. फोटो काढतात, व्हिडिओ पण घेतला आहे. बाजूलाच शिप्रा नदी आहे मंदिराला लागूनच. मंदिर आहे मंगळग्रहाचे. खूप जुने पुरातन असे मंदिर आहे. बघण्यासारखे आहे मित्रांनो मंदिर. खूप विधी वगैरे तिथे होत असतात, हे बघा. आणि मग तिथूनच जेवणाला गेले. 200 रुपयाची थाळी, ही अनलिमिटेड जेवण. तिथेच एक सांदीपानी म्हणून हॉटेल होती, तिथंच आहे. खूप छान अशी थाळी होती. आणि आता झाली संध्याकाळ. आम्ही आलो आहे कॉरिडॉर फिरायला. कॉरिडॉर संध्याकाळी खूप छान असा दिसतो. हे भारत मातेचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकतात हे. आणि बाजूलाच ही महाकालेश्वर भक्त निवास. याची बुकिंग ऑनलाईन होते, ते तुम्ही बघून घ्यायचे, ऑनलाईन करून घ्या. खूप छान अशी सोयीसुविधा तिथं असतात. हा तिथला परिसर आहे. मंदिराला लागूनच जवळच आहे एकदम. हे भारत मातेचं मंदिर आहे. आणि आता निघालो हे. तुम्ही दर्शन झाले आहे तर हे महाकालेश्वरचे दर्शन तुम्ही स्क्रीनवर घेऊ शकतात. बघा, पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे कॉरिडॉरलाच. ही मूर्ती आहे. ह्या मूर्तीच्या खाली सगळी माहिती दिलेली आहे, तर तुम्ही तिथं जाणार तेव्हा नक्की वाचा मित्रांनो. आणि ही थीम जी आहे ही समुद्रमंथन आहे. समुद्रमंथनाची थीम आहे ही. तर खाली सगळी माहिती लिहिलेली आहे. प्रत्येक मूर्तीखाली पूर्ण स्पष्ट अशी माहिती लिहिलेली आहे. हा संपूर्ण परिसर कॉरिडॉरचा आहे. संध्याकाळी खूप लाईटिंग वगैरे आणि खूप मस्त छान असं प्रसन्न वाटतं तिथे. बघा, लोक फिरतात आहे. लक्ष्मी वहिनी पण वीराला घेऊन मूर्ती दाखवण्यासाठी जात आहेत. सोनल पण. स्वराज तर ऐकतच नाही आहे, धावतोय नुसतं.
हे बघा, जेवढ्या पण मूर्ती तिथं आहे तिथं सगळ्या मूर्तीखाली माहिती दिलेली आहे. हे शंकर जेव्हा पार्वतीशी लग्न लावण्यासाठी जात होते त्यावेळेसची थीम आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कॉरिडोरची भिंत, हे खांब, खूप छान अशी लाईटिंग आहे. संध्याकाळी खूप छान वाटतं मित्रांनो तिथे. हे बघा ही मूर्ती. हा परिसर खूप छान असा बनवलेला आहे. तर मित्रांनो नक्की भेट द्या इकडे एक वेळेस तुम्ही. हे बघा, हा पूर्ण असा परिसर आहे. ही एक मूर्ती परत खूप नीट अँड क्लीन आहे. खूप स्वच्छता आहे. खूप छान अशी स्वच्छता असते. हे बघा मित्रांनो, हा तलाव आहे बाजूलाच लागून कॉरिडोरला. हा ही मूर्ती आहे. हे बघा मित्रांनो, प्रत्येक जिथं जेवढ्याही मूर्ती आहेत त्या मूर्तीच्या खाली काही ना काही माहिती दिलेली आहे. त्या मूर्तीबद्दलच सगळी माहिती आहे तिथं. तर महाकाल लॉकचा कॉरिडोर आहे. खूप छान असा बनवलेला आहे. सिक्युरिटी वगैरे खूप छान असते. पण मित्रांनो जेव्हा गर्दी असते तेव्हा आपले मुलं सांभाळा, कारण आम्ही गेलो होतो तेव्हा एक घटना घडली होती. एका पाल्याचं बाळ हरवलं होतं, पण ते लगेच मिळालं कारण तिथं सुविधा वगैरे छान आहे. तर मित्रांनो महाकालचा कॉरिडोर रुद्रसागर परिसरामध्ये हा लाईट अँड लेझर शो असतो 7:30 वाजेला. तर तुम्ही हा नक्की बघा. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओंकारेश्वर ब्लॉगमध्ये. धन्यवाद.